नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी, कळकळीची विनंती आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे नेमकं कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन शकता, आता कांदा शेतकऱ्यांना रडवणार नाही, कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता शेतकऱ्यांना कांदा रडवणार नाही, कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात कांद्याच्या दरात मोठी वाढ होत असताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा बँक तातडीने सुरू करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आता कांदा हे नाशवंत पीक असल्याने अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकीकरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येणार आहे. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. साठवणूक जास्त दिवस या ठिकाणी कांदा साठवला जाणार आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांचा कांदा नाफेड व एनसेफच्या माध्यमातून खरेदी करतच नाही, ते दलाल, त्यानंतर व्यापारी यांच्याकडून कांदा खरेदी करतंय. यामध्ये या ठिकाणी खरं तर बघितलं शेतकऱ्यांचा फायदा तर नाही, परंतु या ठिकाणी नुकतीच येणारे मतदान निवडणूकमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेताना दिसत आहे. खरं तर आतापर्यंत यांना हे सुचलं नाही का, किंवा आतापर्यंत सुचलो तर कांद्याचे भाव कमी करण्यासाठी यांनी कांदा निर्यातीचे जे काही धोरण आहे ते का काढले नाही. कांदा निर्यातीवर या ठिकाणी $550 निर्यात शुल्क, 40% निर्यात मूल्य, अशा प्रकारचे निर्णय यांनी लादून ठेवले. त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे. परंतु यांना हे काढता येत नाही का, यांनी जर काढले तर नक्कीच कांद्याच्या भावात सुधारणा, वाढ होऊ शकतेच. हे तर खरं तर आपल्याला तर माहितीच आहे. पुढे जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वारंवार आपण घेऊन असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट. धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. जय महाराष्ट्र, धन्यवाद.